श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे। पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावास्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते। पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावास्या तिथीला पितरांची पूजाही केली जाते। असं केल्याने आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते। पंचांगानुसार 2024च्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी 30 डिसेंबरला पहाटे 4:01 सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला पहाटे 3:56 असणार आहे। आणि उद्या तिथीनुसार 30 डिसेंबरला अमावास्या साजरी करण्यात येणार आहे। 30 डिसेंबरला सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावास्या असे म्हटले जाते। या दिवशी श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहते। या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगतीही करू शकता। आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावास्येच्या दिवशी सकाळीच उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची। ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय तर राहणारच नाही, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला आपल्याला जल हे अर्पण करायचे। जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा। त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजाही करून घ्यायची। त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय जे ते सकाळीच करायचे आहेत। आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। तसेच आपल्याला उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं आहे। तसेच आपल्या उंबरठ्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे। त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं आहे, कारण अमावास्येच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर असतात। आणि जेव्हा आपण असं हे जल आपल्या उंबरठ्यावर शिंपडतो त्यामुळे आपले पित्र ते जल ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे। एक उपाय आपल्याला सकाळीच करायचं, तर जो उपाय आपल्याला सकाळी करायचा त्याकरता आपल्याला काय करायचं, एक स्टीलची वाटी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हरभऱ्याची जी डाळ असते ती घ्यायची आणि त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे। आणि ही जी वाटी आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, म्हणजे आपला जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला ठेवायचे। तुम्ही डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला कुठेही ठेवू शकतात। आता अमावास्या तिथीला माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेत ह्या भूतलावर असते आणि ती पाहत असते की भक्त तिच्याकरता कोणते सेवाने कोणते उपाय हे करतायत। जो भक्त खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्याचं घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही। आता ही जी स्टीलची प्लेट आपण ठेवलेली आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, ती संपूर्ण दिवसभर आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि संध्याकाळी ती आपल्याला तिकडनं उचलायची आणि ती घेऊन जायचं आपल्या जवळ असणार गायीजवळ। आता गाय तुमच्या इथे जर तुमच्या घरी गाय असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे। आता गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे, तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात, कारण गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता। म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं। गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो। गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे। साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती, म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा ही गोसेवा जी आहे ती करायची आहे। आता ही हरभऱ्याची डाळ आणि गूळ जे आहे ते आपल्याला गायीला खायला द्यायचं आहे।
असं केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर भरभरून प्रसन्न होते, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे, संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्याचबरोबर पुढचा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. ह्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे. ह्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे टाकायचं. एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये मूठभर तांदूळ ठेवायचेत आणि त्यावर हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचं आहे आपल्या पितरांकरता. त्याचबरोबर त्याच्याच बाजूला जे आहे आपल्याला एक तांब्या भरून पाणीसुद्धा ठेवायचं आहे. कारण असं म्हटलं जातं, अमावास्या तिथीला आपले पित्रे हा भूतलावर येतात आणि त्यांच्या येण्याच्या मार्गामध्ये अंधार नसावा, त्याकरता हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तसेच आपले पित्र आपल्या उंबरठ्यावर येत असतात आणि जे आपण तांब्याभर पाणी ठेवलेलं आहे ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात. जेव्हा आपले पित्र आपल्यावर तृप्त होतात तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष आहे तो दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता जे पाणी आहे ते दुसऱ्या दिवशी आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालून द्यायचं आहे. तसे जो दिवा आहे तो आपण पुन्हा स्वच्छ करून वापरू शकतात आणि दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवलेले ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक ते धान्य खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात आणि जर आपल्या जीवनामध्ये पितृदोष नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये भरभरून प्रगतीही होत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.